मिसेस राजे, मी शेवटचा कॉल घेते. मी 5 पर्यंत काउंट करेन. त्याआधी जर तुम्ही आला नाहीत तर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. हेलो हेलो, एक्सक्यूज मी. आसावरी अभिजीत राजे इज हियर. काय झालंय? ठीक आहे ना सगळं? अन्नपूर्णा कम्प्लिटली डिस्ट्रॉय झालाय. त्याला आग लागली होती. बापरे, कसं झालं? तुम्ही नीट आहात ना दोघंही? काय झालं एक्झॅक्टली? मला वाटतं माझी चूक झाली असणार. पंखा माझ्या हातूनच चालू राहिला असेल आणि सगळं शॉर्ट झालं आणि सगळं. नाही नाही सॉरी, तुझी काही चूक नव्हती. एक बरं झालं की हे सगळं झालं तेव्हा तिथे कोणी नव्हतं. मॅडम प्लीज तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करा आणि ते तुमचं टेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन उभे राहा. आम्ही आलोच. ये आसावरी, ये. आमची एंट्री घ्यायची. स्पर्धकाचं नाव आसावरी अभिजीत राजे. सोहम ऐक ना, आपण नको पार्टिसिपेट करूया. चल आपण बॅकआउट करूया. काय? तू बरी आहेस ना? आय एम सो सॉरी, पण मला नाही जमणार आता. तर नाही, शक्यच नाही. आईसाठी करतेस ना तू हे सगळं? हो, त्यांच्यासाठी करते. तू बघितलं नाहीस का त्यांना? अरे त्यांची अवस्था काय आहे? त्यांच्याकडे बघून कुणीही सांगेल की दोघंही कुठलं तरी मोठं दिव्य पार करून आले. एक मिनिट, मग आपण त्याचा पार्टिसिपेट न करण्याशी काय संबंध आहे शुभ्रा? आणि असं काय घडलंय त्यांच्यासोबत? इथे बघ, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आहे. म्हणून तुला काय आता सगळ्यांचीच कीव वाटणार आहे? कॉम्पिटिशन ना इक्वॅलिटीवर अवलंबून असते. आणि जेव्हा आपल्याला माहितीये की आपला प्रतिस्पर्धी ह्या मनातनं खचलेला आहे, तेव्हा हे कळल्यानंतरही त्या माणसाबरोबर कॉम्पिटिशन करणं हे त्याच्यावर अन्याय केल्यासारखं असतं. सो तुला नाही कळत आहे ना? फाईन, त्या माझ्या सासूबाई आहेत, हे पुरेसं आहे तुझ्यासाठी. आणि मी त्यांच्याशी कधीच कॉम्पिटिशन करणार नाही. तुला जे वाटायचंय ते वाटू दे आता. मला वाटलंच होतं तू लास्ट मिनिट बॅकआउट करशील. किती चांगला ओळखतो ना मी तुला. मला हेही माहिती होतं तू आई समोर उभी नाही राहणार, आणि म्हणून मी माझा बॅकअप रेडी ठेवला होता. एक मिनिट, म्हणजे? एक मिनिट, आत्ताच बोलून सगळी एनर्जी वाया नको घालवूस. तुला अजून माझा प्लॅन कळला नाहीये. जस्ट वेट अँड वॉच. चला तर मग आपण. एक मिनिट सोनावणे, ही माझी बायको शुभ्रा सोहम कुलकर्णी. कदाचित तिच्या नावापुढे सोहम कुलकर्णी लागतंय ती विसरली आहे. कारण हिला कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायची इच्छाच नाहीये. पण हरकत नाही, मी माझा दुसरा पार्टिसिपेंट ऑलरेडी रेडी ठेवलाय. आणि याची कल्पना मी तुम्हाला आधीच दिली होती. त्याचं नाव आहे. नाव कशाला, तुम्ही त्यांना प्रत्यक्षातच बघा. Ladies and gentlemen, please welcome the balloon chef Samar Jagirdar. Yeah. Sorry, Jesus. I'm extremely sorry. Sorry, friends.
हे इथे का आले? अहो स्पर्धेत जज म्हणून आले असतील. नाही, मला तसं नाही वाटत. मला वाटतं ते स्पर्धक म्हणून आले. आपल्यातल्या एका स्पर्धकाने बॅकआउट केल्यामुळे हे आपल्याकडे आज नवीन स्पर्धक म्हणून आलेले आहेत. आता तुम्हा सगळ्यांना कल्पना आहेच की एका रेस्टॉरंटची स्पर्धा आहे. त्यामुळे प्रत्येक रेस्टॉरंटने कोणता शेफ अपॉइंट करायचा हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे अभीज किचन या रेस्टॉरंटने शेफ समर जागीरदार यांना त्यांचं कंटेस्टंट म्हणून उभं केलेलं आहे. हा ज्युनियर होता 1 वर्ष मला कॉलेजमध्ये असताना. हुशार आहे खूप. आता खूप मोठा शेफ झालाय. सगळे रेस्टॉरंट त्याच्या मागे असतात यांनी आपल्या रेस्टॉरंटमध्ये काम करावं. आणि या स्पर्धेत भाग घेण्याचं कारण काय कळत नाहीये. आपण आता स्पर्धा मात्र टफ आहे असावरी. मी कशी यांच्यासमोर उभी राहणार? मला नाही जमणार. आपण घरी जाऊया. मला खरंच नाही जमणार. भेटलीस का तू? अरे अभिजीत राजे, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुम्ही इथे कसं काय? तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये भाग वगैरे घेताय की काय? नाही मी व्हेरी सॉरी, मला कळलं तुमच्या अभीज किचनचं काय झालं ते. पण तुम्ही ह्या स्पर्धेत भाग घेताय? हे जर मला आधी कळलं असतं ना तर मी आधीच बॅकआउट झालो असतो. नाही, मी स्पर्धेत भाग घेतलेला नाहीये. मी पार्टनर आहे हिचा. ही माझी बायको आसावरी. हिने स्पर्धेत भाग घेतलाय. ही मेन शेफ आहे. हॅलो, नाईस टू मीट यू शेफ आसावरी. एक्सक्यूज मी काहीतरी मिस आउट केलं. काय म्हणालात तुम्ही? बायको आहे ती माझी. हो, दॅट्स ग्रेट. दोघांचे अभिनंदन. आम्हाला कुणालाच वाटलं नव्हतं की शेफ अभिजित लग्न करतील. पण आज तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात आलं की ते इतके वर्ष का थांबलेत ते. वर्थ वेटिंग. चला आता थोड्याच वेळात स्पर्धा सुरू होणार आहे. शेफ समर प्लीज तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करा. येस, एक्सक्यूज मी. हो, थँक्यू. चला स्पर्धा सुरू होते. तयारी लागूया. आई, आजपर्यंत अनेक संकटांचा आम्ही सामना केलाय. आता सहनशक्ती खरंच संपलीये ग. ही स्पर्धा जिंकणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आशीर्वाद द्या मला. कमॉन आसावरी, आता स्पर्धेसाठी कंबर कसून तयार राहा. खूप भीती वाटते हो. खूप टेन्शन आलंय. हे बघ आसावरी, तुझ्याशी मुळात कोणी स्पर्धा करूच शकत नाही. का सांग? कारण तू पदार्थ बनवताना त्यात जे प्रेम घालतेस ना ते उसनं आणता येत नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मी आहे तुझ्या बरोबर. कमॉन, बेस्ट ऑफ लक. So are you all ready? हो. ओके ग्रेट. बट बिफोर वी स्टार्ट, ज्यांनी पार्टनर्स म्हणून रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्ही प्रॅक्टिकली यात पार्टिसिपेट करू शकणार नाही, पण तुम्ही सांगू शकता. So, जरा मागे उभे राहा. तुम्ही पार्टिसिपेट करू शकत नाही. ओके, थँक्यू. आणि आता तुम्हा सगळ्यांना एक बेस्ट इंटरनॅशनल डिश बनवायची आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला काही साहित्य लागलं तर ते स्टोर रूम मध्ये अवेलेबल आहे. यू कॅन यूज देम. ओके, मी तुम्हाला पुन्हा एकदा या स्पर्धेचे नियम आणि अटी समजावून सांगणार आहे. क्रीम ब्रोले बनवूया ना आपण म्हटलं होतं तसं. मला वाटतं क्रीम ब्रोले तू फायनलला बनव. आता तू लझानिया बनव. लझानिया? असं काय घाबरतेस काय? आपण बोललो होतो ना त्याच्याबद्दल. तुला आठवतं ना सगळं? ते असं पातळ पट्टी सारखं ते. करेक्ट. आणि रिमेंबर, या सगळ्यासाठी तुमच्याकडे आहे फक्त 1 तास. सो ऑल द बेस्ट अँड युअर टाइम स्टार्ट नाउ.
एक मिनिट सर, तुम्ही मदत नाही करू शकत प्लीज. भांडी खाली असतील मग, खाली असतील. नाही, मी काय म्हणतो, मी पास्ता गार पाण्यात भिजत टाक. हे पास्ता गार पाण्यात टाकायचं आहे. चला आता शेवटचे 45 मिनिट्स उरलेले आहेत. सावरी, मीठ जास्त झालंय. ते पाणी आपण काढून टाकणार आहोत ना, तेव्हा जाईल. बघा ना, पाणी अजून उकळतच नाहीये हो. काय करू? सावरी, तुम्ही भाज्या बारीक चिरायला सांगितल्या होत्या ना. मी जरा जास्त शिजवते. बस 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 बस. चला लवकर, शेवटचा अर्धा तास राहिलाय. कम ऑन, बी क्विक. सावरी, तुझं अजून रेड सॉस बनवून व्हायचं आहे. हो हो हो. आता शेवटची 15 मिनिटे उरलेली आहेत. कम ऑन. चला, शेवटची 10 मिनिटं उरलेली आहेत. तुम्हाला आता प्लेटिंगला सुरुवात करावी लागेल. जास्त जळू देऊ नकोस. काउंटडाऊन सुरू झालंय. कम ऑन. कम ऑन, शेवटची 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप 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 स्टॉप. ओके, आता प्रत्येकाने एक एक करून आपापली डिश जजेस समोर प्रेझेंट करायची आहे. रेस्टॉरंट आस्वाद, तुम्ही तुमची डिश घेऊन या प्लीज.
रेस्टॉरंट अबीज किचन, प्लीज कम. नाही वाव नाईस. खरं तर आमचं भाग्य आहे की आम्हाला तुमची ही डिश टेस्ट करायला मिळाली. नाही नाही, असं काही नाही. इट्स माय प्लेजर सर. थँक्यू. रेस्टॉरंट सॉल्ट अँड पेपर, प्लीज कम. रेस्टॉरंट गोल्डन लीफ. रेस्टॉरंट रुचिरा. हे काय? पिझ्झा? आवडती डिश बनवायला सांगितली म्हणून तुम्ही पिझ्झा बनवला? मॅडम, टेस्ट तर करून बघतो. बरी केली. इट्स ओके, इट्स ओके. नाईस मॅडम. ओके. आणि आता शेवटचं रेस्टॉरंट, रेस्टॉरंट अन्नपूर्णा, प्लीज कम या. भाज्या जरा जास्त जाड चिरलेल्या दिसत आहेत हो. आणि थोडासा करपट वास येतोय. इनफॅक्ट मला हेच तर आवडलेलं आहे. खरं म्हटलं तर भाज्या जाड्या कापल्यामुळे त्या प्रत्येक भाजीची एक वेगळी चव येते. हो ना मॅडम? आणि मॅडम, ह्याच्यावर तुम्ही मुद्दाम स्मोकी फ्लेवर दिलेला आहे ना? म्हणजे मी ते नाही सर मॅडम, खरंच नाही. तुम्हाला अजून हवं थोडं? ओके, देऊ थँक्यू तुम्हाला? मॅडम. नाही थँक्यू मॅडम. छान केलं, खरंच छान झालं. आता रिझल्ट. आई, यांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहे. त्यांनी शिकवलं तसं नाही जमलं मला. आता सगळं तुझ्या हातात आहे. तुम्ही सगळ्या स्पर्धकांनी खूप छान रुचकर पदार्थ बनवले. सगळेच स्ट्रॉंग कंटेंडर आहात. पण तुम्हाला स्पर्धेचा नियम माहितीच आहे. स्पर्धेच्या नियमानुसार 2च रेस्टॉरंट फायनलला जाऊ शकतात आणि उरलेले 4 रेस्टॉरंट एलिमिनेट होणार आहेत. तेव्हा आता मी ह्या 4 एलिमिनेट झालेल्या रेस्टॉरंटची नावं जाहीर करतो. एलिमिनेट झालेलं पहिलं रेस्टॉरंट आहे आस्वाद. एलिमिनेट झालेलं दुसरं रेस्टॉरंट आहे रुचिरा. तिसरं एलिमिनेट झालेलं रेस्टॉरंटचं नाव आहे सॉल्ट अँड पेपर. आणि एलिमिनेट झालेलं चौथं रेस्टॉरंट, खरं म्हटलं तर इतके स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत, वाटलंच नव्हतं की पहिल्याच राऊंडमध्ये एलिमिनेट होतील. डोंट वरी, आपल्याला काही टेन्शन नाहीये. पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला हा निर्णय घ्यावा लागलाय. तेव्हा चौथं एलिमिनेट झालेलं रेस्टॉरंट आहे